आपण पाहत आहात सत्य मराठी न्यूज. नगरपरिषद दिग्रस प्रभाग क्रमांक 1 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अरुण राठोड यांनी जनतेला प्रचंड बहुमताने विजय मिळवून देण्याचे जोरदार आवाहन केले आहे. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही असे आश्वासित केले. क्रमांक 1 मधून आपण उमेदवारी दाखल केली आहे. भाऊ, आपल्या प्रतिक्रिया. नमस्कार, मी अरुण बळीराम राठोड, वार्ड प्रभाग क्रमांक 1 मधून मधून उमेदवारी मला मिळालेली आहे सर्वसाधारण पुरुष आणि वार्ड क्रमांक 1 मधून सौ अरुणाताई खोडके या माझ्यासोबत सर्वसाधारण महिला म्हणून आम्ही दोघे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून इथे आहेत. या वार्डामध्ये अनेक दिवसापासून आज एवढ्या समस्या निर्माण झालेल्या आहे. लोकांना रस्ते, पाणी, वीज आणि नळ, लाईट अनेक समस्यांना लोक इथे झुंज देत आहेत. मागील अनेक दिवसापासून इतक्या समस्या वार्डामध्ये तयार झालेल्या आहे त्याकडे कोणी लक्ष देत नव्हते. प्रशासक म्हणून मागे 4 वर्षापासून प्रशासक म्हणून निवडून असल्यामुळे त्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवनमानामध्ये इतकी तफावत झालेली आहे. लोकांना रोगराई, अस्वच्छता आणि आरोग्यावर मोठ्या प्रमाणात त्यांचा परिणाम होत आहे. मुलं बाळं या अस्वच्छतेमुळे बिमार पडत आहे. मच्छर यामुळे आणि अनेक अशा समस्या तयार झाल्यामुळे लोकांना तीव्र नाराजी निर्माण होत आहे. त्यामुळे आम्ही आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून लोकांना पुढच्या निवडणुकीमध्ये आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला भरघोस मताने निवडून दिल्यास आम्ही ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याला प्रथम प्राधान्य देऊ आणि जनतेच्या समस्या जास्तीत जास्त प्रमाणात कशा सुटतील याकडे आम्ही लक्ष देऊ. भारतीय जनता पार्टी दिग्रस नगरपालिका या ठिकाणी लढवत आहे. दिग्रस नगरपालिकेचे वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार आमचे सर्वसामान्य माणसाचे कार्यकर्ते अरुणजी राठोड आणि अरुणाबाई खोडके हे या ठिकाणी उमेदवार आहेत. वार्ड क्रमांक 1 मध्ये जे सर्वसामान्य माणसाचा जो काही प्रश्न आहे ते सोडवण्याचं सातत्यानं या ठिकाणी अरुण राठोड सामाजिक काम करत आहे. म्हणून भाजपचं एक स्वच्छ आणि चरित्रवान व्यक्तिमत्व, स्वच्छ सुंदर असं चेहरा असणारा अरुण राठोड या ठिकाणी सर्वसामान्याचा चांगला प्रतिसाद त्यांना या ठिकाणी मिळत आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कल्पना पवार आमच्या पक्षाच्या आहे. या ठिकाणी 10 वर्ष संजय राठोड यांची सत्ता होती, संजय देशमुख यांची सत्ता होती, परंतु सत्ताधारी पक्षांनी या ठिकाणी जनतेचा भरमनिराश केला. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचं स्वच्छ प्रतिमा असणारं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये दिग्रस नगरपालिकेमध्ये या ठिकाणी आमचा विजय निश्चित होईल. आणि दिग्रस नगरपालिकेमध्ये पहिला विजय जर कोणाचा होत असेल तर ते अरुण बळीराम राठोड आणि अरुणाबाई खोडके यांचा होईल. पहिला मानाचा सिरपेचा जो तुरा आहे अरुण राठोडच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी यावेळेला नगरपरिषदेमध्ये निश्चितच प्रवेश करेल अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. या ठिकाणचा प्रचाराचा मुख्य प्रचारक म्हणून भारतीय जनता पार्टीचा एक या भागाचा नेता म्हणून मी सातत्यानं आमचे जे काही पदाधिकारी आहे, सुभाषजी काटेकर आहे, राजेंद्रजी ठाकरे आहे, सातत्यानं आम्ही संपर्क करत आहोत. घर संपर्क अभियानाच्या माध्यमातून सर्व लोक सांगत आहे की अरुण राठोड हाच जनतेचा उमेदवार आहे. म्हणून निश्चित मी एवढंच सांगतो की नगर परिषदेमध्ये अरुण राठोड हा क्रमांक 1चा नगरसेवक हा भारतीय जनता पार्टीचा जाईल हा माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे.